नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर दिलीप लिमये यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे. लेख म्हणा किंवा कथा म्हणा किंवा प्रसंग म्हणा किंवा नाट्यछटा म्हणा, अशा तऱ्हेचं त्यांचं हे लेखन आहे आणि जे मला आवडलं आणि मला माहिती आहे की तुम्हाला सुद्धा आवडेल. त्यांची ह्यापूर्वी मसाले भात ही कथा मी याच चॅनेलवर सादर केली होती आणि तिला तुम्ही छान प्रतिसाद दिला होता. तर आज सुद्धा जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनला कॉमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर चॅनेलला नवीन असलात किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर. आजचे लेखक आहेत दिलीप लिमये आणि शीर्षक आहे ये बाई ऐक ना जरा. लोळत पडू देत त्या मेल्या कब्बशा सिंक मध्ये, जिथे आहेत तिथेच. माहितीये 4 दिवस कोथिंबीर सडत पडली फ्रीज मध्ये आणि मिरच्या केशरी झाल्यात, पिकायला घातल्यात. स्वयंपाकघरातल्या कोपऱ्यात केर साठून चिकट्ट झालाय. पंख्यावर कोळीष्टक लागलीये. अरे परवा पडली ना एक खाली जाळी. तवा काळा झालाय, चहाचं भांड तपकिरी. एकदा छान घासून घासून घ्यायचे आणि एकदा न कपाट रिकामीच करीन म्हणते. अहो कान फुटके 3 कप लोणचं चटणीला अशी वापरतीये ना. पुरे झालं आता ते. आणि आता मी घेऊनच, आता ना मी हे फेकूनच देते. हे जुने कप आहेत ना, फेकून देते. अरे द्यायला बरे पडतात म्हणून साठवलेली दह्याची प्लास्टिकची रिकामी बुडकुली, जुन्या पंचांचे धडपे, कडांना अगदी टिपा मारून केलेली टर्केश टॉवेलांची हातपुसणी. छे छे छे, काय काय केलं ते. पुरे झालं आता. आता न जुने कपडे ते ऑल्टर करून वापरणं लागतील म्हणून मग ते असंच ठेवून द्यायचं. जुनी बटणं आणि हुक सुद्धा भरले डबीत. आता देते फेकून. पुड्याचे दोरे ते रिळाला कुंडाळून साठवलेत अगदी सगळे. जमाना झाला. आता येतच नाही पण पुडा. दोरा सुद्धा घरी नाही येत. आता घर कसं अगदी लख्ख करायचं ठरलंच. कपाट स्वच्छ, अडगड गॉन, फ्रेश हवा इन. कुठं धूळ नाही, केर नाही, अडगळ नाही. नवे पडदे, कोचावर नवीन कव्हर्स. या या या, स्वागत. हम आपका इश्तेकबाल करते हैं. वणक्कम. बेसिनवरचे टूथब्रश जागच्या जागी अगदी लावलेले छान. नवा मऊ नॅपकिन. आरशावरच्या टिकल्या एकदम गायब. आणि बेसिनचा चकचकीत नळ. नो ठिबक सिंचन. पण सांगते जरा मनातलं सांगायलाच हवं. काही छुपून लपून ठेवलेलं मात्र मी ठेवते. माझ्या कपाटात आहे असंच काही बाई. आणि काही माळ्यावर एका मोठ्या ट्रंक न माझ्या बाबांनी रुखवतात दिलेली. त्यात आहे काही बाई, असंच जपून ठेवलेलं, कुणाला नाही दाखवत. यांनी मला साखरपुड्याच्या दिवशी भेट दिलं होतं एक कवितांचं पुस्तक. एका पावसाळ्यात शिरीषबाई. त्या पुस्तकात एक बुच्याचं फूल आहे वाळलेलं. आता ते डीप मरून रंगाचं झालं असेल. आणि माझ्या नातीचे केस कापलेले होते ती लहान असताना. काय दाट जावळ होतं तिचं. तर त्या बटा त्या पण आहेत.
त्या रुखवताच्या ट्रंकीत. माळ्यावर आता कुणी जातच नाही. अगदी दर 4 वर्षांनी रंग देताना मग माळा आम्ही रिकामा करत होतो. पण आता 6 वर्ष लोटली, रंग दिलाच नाही ना बा. यंदा दिवाळीत देऊ म्हणतोय, बघू. पण माझ्या खोलीत एक भिंत मात्र मी तशीच ठेवी. त्याच्यावरनं त्या भिंतीवर नातवानी रंगीत खडून बदक आणि त्याच्या 1.5 पट मोठं फुलपाखरू रंगवले. तो 4 वर्षाचा असताना. आता तो जर्मनीला गेलाय शिकायला. त्यालाही आता 5 वर्ष झाली की. हो, फोन येतो. नुकताच येऊन गेला फोन 6 महिन्यानंतर. ट्रंकेत आहे माझ्या लेकीचं एक पोलक. तिला 3रीत गॅदरिंगला शिवलेलं. नाचात होती. 2 घडीचा डाव ह्या नाचात. आताशानं मला काही शोधायचं नसतं, हाताळायचं नसतं. त्यांनी पसारा होतो. साठवायचंही नसतं, आठवायचं असतं फक्त. उद्यापासून बाईला घेतेच मदतीला. आणि सगळं एकदम लख्ख, नीट, जागच्या जागी. थांब, अगं चहा करते. हा, निघालीस इतक्यात? अगं बर, जाता जाता फक्त जरा माझा चष्मा शोधून देशील? मगाशी डोळे पुसायला काढला होता बघ. धन्यवाद. लेखक आहेत दिलीप लिमये आणि सादर करती आरती गुप्ते.